श्री स्वामी समर्थ. नमस्ते माय युट्यूब फॅमिली. कशा आहात सगळे? चांगलेच असणार माझ्यासोबत, बरोबर का नाही? हसत खेळत राहायचं आहे. थोडीशी तब्येत डाऊन आहे सध्या. आजार पण चालू आहे, म्हणजे ताप सर्दी खोकला, कारण की आमच्या कामात पण भरपूर जण आजारी होते. व्हायरल इन्फेक्शन चालू आहे. पण तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ सेंड करता नाही आला. रोज बोलण्याची सवय झालेली आहे. आणि मला ज्योती मॅडमने कमेंट केली होती की मॅडम तुमचा योगा आणि तुमचं जर्नी सांगा. मग मी काल तर योगा दाखवला आहे, मी वर्कआउट आणि काय करत होती. 100 किलो पासून मी 65 पर्यंत कशी आली, ह्यासाठी मी काय वर्कआउट केले, योगा केले, हे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. एकदम साधे सोपे घरच्या घरी केलेले योगा आणि वर्कआउट आहे, तो नक्की जाऊन व्हिडिओ बघा. तर मी तुम्हाला आज सांगत आहे की मी कशी आली, म्हणजे 65 वरती. खूप महत्वाची माझी जर्नी आहे ही. मी माझ्याबद्दल सांगत आहे आणि तुम्हाला ह्यातून काही मोटिवेशन भेटत असेल तर खरंच कमेंट करा आणि सांगा, नाही ताई तुमच्यामुळे मला मोटिवेशन भेटले आणि मीही सुद्धा वेट लॉस करणार आहे. तर तुम्हाला देखील माहिती आहे, मी एक MSF ची स्टाफ आहे, म्हणजे जॉबला जाते मी. माझी डिलिव्हरी 2020 लॉकडाऊन मध्ये झाली. लॉकडाऊन मध्ये माझं वजन खूप वाढलं, म्हणजे लॉकडाऊन मध्ये कुठे जाता येत नव्हतं. माझी नॉर्मल डिलिव्हरी आहे. 2020 मध्ये माझी डिलिव्हरी झाली. कडक लॉकडाऊन. माझं वजन होतं ऍटलीस्ट 100 किलो, जास्तच होतं. पण ते डिलिव्हरी नंतर मी मुलाला फिडिंग करायची, पण घरी होती मी, वर्षभर घरी होती. म्हणजे सुट्ट्या भेटत आम्हाला. मी वर्षभर ड्युटी जॉईन नव्हती केली, पण माझं वजन बिलकुल कमी झालं नव्हतं. कारण की आपल्याला कशी पद्धत असते, डिलिव्हरी झाल्यानंतर मग तुपाच्या गोष्टी, लाडू, नंतर आपल्याकडे पायाची मुंडी, बकऱ्याची मुंडी, आपण भरपूर आपल्याला खायला देतात का? कारण की आपण बाळाला दूध पाजत असतो. त्याच्यामुळे आपलं वजन, मी 1 वर्ष स्वतःची काळजी नाही घेतली का? कारण की मला माझ्या बाळाला फिडिंग करायचं होतं. त्याच्यामुळे मला भूक कंट्रोल होत नव्हती. मग मी त्या सगळ्या गोष्टी स्वतःकडे लक्षच नाही घेतलं. काहीच, नॉर्मल डिलिव्हरी होती पण नाही लक्ष घातलं. फक्त बाळ बाळ सांभाळण्यातच वेळ घालवला. ज्यावेळी ड्युटी जॉईन करायची वेळ आली तेव्हा समजलं की आपण स्वतःकडे लक्ष नाही घातलं आणि आपल्याला आपली पहिली वर्दी येत नाही. मला दुसरी वर्दी शिवायला लागली. माय गॉड, काय सांगू तुम्हाला. मी फोटो दाखवते, काय विचित्र दिसत होती मी बघून. कारण की घरी होती तेव्हा स्वतःकडे लक्ष नाही, फक्त बाळाचं संगोपन केलं, दुर्लक्ष केलं की नाही आपल्याला बाळाला सांभाळायचं. आपल्याला चूक हीच होते की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. ही चूक मीही केली, ही चूक तुम्हीही करत असाल, याची मला गॅरंटी आहे. मग ह्या प्रकारे मी सगळ्या गोष्टी केल्या. नंतर ड्युटी जॉईन केल्यानंतर मला समजलं, यार विद्या तू खूप आबडधोबड बंबड भोम दिसत आहे, आता आपल्याला काहीतरी करायला लागणार. मग जसं तुम्ही आता सर्च करून माझ्याकडे आलेल, तसं मी सर्च करून भरपूर व्हिडिओ बघायला लागली. ह्यानी वेट लॉस होतो, हे करा ते करा, इथं म्हणजे पोटाला विक्स लावा, पट्टी लावा, ह्यानी काहीही होत नाही. ह्या सगळ्या फक्त युट्यूब मधून पैसे हा, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही पण व्हिडिओ करताय. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी रिअल मध्ये सांगत आहे, मी काही खोटं बोलत नाही. मी तुम्हाला सांगत नाही की इथे ह्या गोष्टी लावा, तिथे त्या गोष्टी खावा. ह्या घरच्या घरी खाऊन कसं वेट लॉस करायचं हे तुम्ही माझे पाठचे व्हिडिओ बघून देखील बघू शकता, की तुम्हाला एक्स्ट्रा मी काहीच सांगितलेलं आहे. निसर्ग प्रमाणे आपलं एका महिन्यात फक्त 4 किंवा 5 किलो वेट लॉस व्हायला पाहिजे. पण आजकाल काय चाललंय, फक्त ब्रँडिंग साठी 10 किलो कमी करायचं, 15 किलो कमी करायचं, हे आपल्या शरीराला सूट होत नाही. त्या गोष्टीच्या तुम्ही भानगडीत बिलकुल पडू नका. नॅचरली तुमचं, जेव्हा तुमचा स्टार्टिंगला वॉटर इनटेक असतो त्यावेळी तुमचं हप्त्यातून 2 किलो पण कमी होऊ शकतं. का? कारण माझंही स्टार्टिंगला एका महिन्यात नाही, मध्ये मी 7-8 किलो कमी केलं. का? ते माझं वॉटर इनटेक होतं. ज्यावेळी मी सुरुवात केली, मी भरपूर काय काय केलं. अद्रक, म्हणजे अक्षरशः लिंबू चिरून टाकायची, ह्याचा ज्यूस, कारल्याचा ज्यूस, ह्याचा ज्यूस, भरपूर. म्हणजे ना, बापरे बाप, माझे कामातले लोक माझी, विद्या तू किती काय करतेस विचित्रपणा. वेट कमी करायची, वेट वाढायचं, वेट कमी करायची, वेट वाढवायचं. अक्षरशः मी भरपूर, म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घे, हे घे, अक्षरशः ना मी हार मानली होती. मी तुम्हाला खरं सांगते. कधी कधी रडायला यायचं, यार माझं वजन कमी होणार का नाही. वेट कमी पण करायची, परत वेट वाढायचं पण, कमी पण करायची, वेट वाढायचं पण.
मी नंतर शेवटी शेवटी मी हर्बल लाईफ पण जॉईन केली. हर्बल लाईफ मध्ये माझं वेट लॉस, परत माझं वजन वाढलं. मग नंतर विचार केला, स्वतःला ठरवलं, बास आता कुठे पैसा घालवायचा नाही. मी जर पोलीस भरती करू शकते, मी जर MSF मध्ये जाऊ शकते. आमचा पोलीस भरती आणि MSF हा वेगळा प्रकार आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगते. आम्ही वेटिंग मधून त्यात गेलेलो आहे. तर मला वर्कआउट प्रकार माहित होतं, पण त्यावेळी तरुण होते. आता माझं वय आहे 34. मी 34 मध्ये जर माझा वेट लॉस करू शकते, तर तुम्हीही करू शकता ना. तर मग मी ठरवलं की नाही यार, आता बस, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काय खायचंय, काय प्यायचंय, आपल्याला नॅचरली प्रयत्न करायचाय. बस, भले माझं वेट महिन्याला 3 किलो कमी होऊ दे किंवा 2 किलो, पण मी नॅचरली वेट लॉस केलं. मी सगळ्यात आधी साखर बंद केली. साखरच्या ऐवजी मला चहा प्यायचं, एवढं क्रेविंग व्हायचं. मग मी 1 महिना स्टार्टिंगला चहा पण बंद केला होता. पण जेव्हा माझं वेट लॉस सुरू व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं, तेव्हा मी परत चहा सुरू केला. पण साखरेच्या ऐवजी मी गुळ वापरला. पण असं नाही की बाबा जास्त गुळ वापरला तर चालेल का, नाही. गुळ पण आपल्याला थोडासा गोडवा यावा म्हणून वापरला. स्टेविया ह्या सगळ्या गोष्टी महाग होतात, म्हणून गुळ मला एक असं वाटलं की ठीक आहे, मी गावी गेलो गुळ स्वस्तामध्ये आणायची. मग त्या मी गोष्टी करत होती. नंतर मैद्याच्या गोष्टी बंद केल्या, बाहेरच्या सगळ्या गोष्टी खाणं, बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टी बंद केल्या, पाणीपुरी, मंचुरियन सगळ्या गोष्टी पूर्ण स्किप केल्या. जोपर्यंत मी वेट ऍटलीस्ट 70 पर्यंत म्हणजे नव्हती आली तोपर्यंत. मग हळूहळू स्वतःला वेट मोटिवेशन केलं. आणि असं नाही मी म्हणत तुम्हाला, माझं कधी कधी वेट पण कमी नाही झालं. म्हणजे कधी कधी वजन काटावर मी रोज वजन चेक करायची. मग परत डिप्रेशन मध्ये, अरे यार वजनच का कमी होत नाही माझं, असं वाटायचं. सोड, मरू दे. मी असं खूप वेळा केलंय की जाऊ दे यार, मरू दे, मला नाही करायचं. मग परत दुसऱ्या दिवशी स्वतःला म्हण, नाही विद्या, तू करू शकते, मी करून दाखवणार, बस बस. मी हे ठरवलं आणि करत गेली, करत गेली, करत गेली. आणि माझ्यामध्ये मला इम्प्रूव्ह दिसला. यार मी करू शकते. का मी अशी लोकांच्या मागे लागलेली की डॉक्टरकडे जायचं, गोळ्या भेटतात, मग अशी कुठे ऍडव्हर्टायझिंग आली, ह्यानी वजन कमी होतं. सगळ्यात मोठी चूक आपण हीच करतो. आपलं फक्त हे माइंड आपलं स्थिर असेल ना, आपलं मन स्थिर असेल ना, नक्की आपलं वजन कमी होऊ शकतं. फक्त स्वतःला मोटिवेशन करायचं. आपण जर आपल्या नवऱ्याची काळजी घेऊ शकतो, मुलांची काळजी घेऊ शकतो, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची जर काळजी घेऊ शकतो, तर स्वतःची का नाही. एवढ्या आपल्याकडे 9 हात आहेत, आपण घर सांभाळतो. जर आपल्याला घर, एक साधं सोपं तुम्हाला मी उदाहरण देते, घर घाण दिसलं, आपण लगेच साफसफाई करतो ना. आपल्याला आवडते का घर घाण झालेलं? का? कारण घर घाण झालंय, लोक काय विचार करतील, लोक आली घरात तर आपल्या किती घाणेरडी आहे. त्या बाबतीत आपलं शरीर आहे. जर आपण बाहेरच्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या, आपल्या जे जठरक्रिया आहे त्या खराब होणार ना, मग आपलं वजन वाढणार ना. मग आपलं शरीर पण आपल्याला साफ करणं भाग आहे ना, मग आपल्या सगळ्या गोष्टी सोडणं भाग आहे. घराप्रमाणे घर जशी आपण काळजी घेतो, तसं आपल्याला आपलं शरीर पण काळजी घ्यायची आहे. हा का आपण नाही विचार करत? हा विचार मी केला. नाही म्हणलं, आता मला करून दाखवायचंय. मिस्टर कधी बोलले नाही, आई वडील कधी बोलले नाही, पण मला त्रास सुरू झाला. मला बॅक मध्ये गॅप आला, मला PCOD प्रॉब्लेम, जेव्हा मला सगळा त्रास सुरू झाला ना, त्यावेळी मी माझं वेट लॉस सुरू. बस आता नाही ग विद्या, आता तुला करणं भाग आहे. माझा ऍक्सिडेंट झाला होता, तर मला गुडघ्याने चालता येत नव्हतं. असं वाटलं करू काय. डॉक्टर म्हणले, मॅडम तुमचा पाय सुजायला लागले, तुम्हाला वजन कमी करायला लागेल. भरपूर अजून गोष्टी आहेत. असा व्हिडिओ 1-2 तासाचा होईल, म्हणून शॉर्टकट मध्ये सांगत आहे. माझी लाईफ, माझी जर्नी. तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी हो झाल्याच असतील. आपलं बाई म्हणलं तर बाईमध्ये हार्मोन बॅलन्स, PCOD, पिरियडचे प्रॉब्लेम, एनिथिंग. आपला मूड चेंज होतो, पिरियड्स येतात, रागराग होते, चिडचिड होते, आणि पिरियड्स मध्ये आपलं वजन दिसतं, जास्त दिसतं. तुम्ही म्हणाल वजन का नाही कमी झालं? कधी कधी आपले इंचेस कमी होतात, कधी कधी वजन काट्यावर आपलं वजन दिसत नाही, पण तुम्ही कपडे घालून बघा, कपडे तुम्हाला लूज होतील, मग तुम्हाला फरक जाणवेल. असं माझ्यासोबत पण घडलं. माझं वजन काट्यावर वजन कमीच दिसायचं नाही, पण कपड्यामध्ये माझं वजन कमी दिसायचं. मग मला खुशी व्हायची, यस मी केलं, मी करून दाखवलं. हेच तुम्हाला करायचंय, तुम्हीही करू शकता. फक्त प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न अति परमेश्वर. जसं आपण आपल्या लेकरूला आ शिकवतो, तसं आपल्याला घरच्या घरी राहून, घरच्याच गोष्टी खाऊन, जे आपल्या फॅमिली सोबत आपण खातो,
फक्त आपलं शेड्यूल ठेवायचंय. म्हणजे सकाळी 9ला नाश्ता केला, दुपारी आपल्याला 1:30ला जेवायचंय. 9 ते 1:30च्या दरम्यान भूक लागली तर एखादा फ्रुट्स खायचाय, बाहेरचं काही खायचं नाही. चहा प्यायचाय तर सकाळी नाश्त्यानंतर अर्ध्या तासांनी आपल्याला चहा प्यायचाय. संध्याकाळी 4 वाजता भूक लागली थोडंसं शेंगदाणे किंवा चणे मूठ भरून खायचे. संध्याकाळी 7 नंतर सगळं स्किप करायचं. 7 वाजता आपलं लास्टचं रुटीन. 7 वाजता तुम्ही हेल्दी काही गोष्टी सूप घ्या, पनीर घ्या, रोस्ट करा किंवा घरातली डाळ घ्या, अर्धी भाकरी घ्या. 7 नंतर स्किप म्हणजे स्किप. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पथ्य पाळला ना आणि तुम्ही जर करत राहिला कंटिन्यू 1 महिना 2 महिना आणि जेव्हा पाठीमागे वळून बघाल ना, यार मी केवढी होती आता केवढी झाले, स्वतःला शाबासकी द्याल. वाव ग्रेट, वाव मी येस करून दाखवलं. मग तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येणार की नाही यार मी करू शकते. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला लागाल ना तेव्हा तुम्ही हार नाही मानाल. हे मीच केलं, मग मी हार नाही मानली, मी करत गेली. आता जरी माझं वजन वाढलं असेल ना, मी वजन कमी करू शकते ही मला गॅरंटी आहे. मग मी माझं वजन वाढलं मी लगेच कमी करते का, मला विश्वास आलाय. आता मे बी माझं वजन वाढलंच असेल कारण की मी ऍटलिस्ट म्हणते एक 20-22 दिवस झालं काहीच पथ्य पाळत नाहीये. का कारण पण सांगते, माझी थोडी तब्येत खराब आहे. घरी पण थोडेसे प्रॉब्लेम चालू होते, सगळ्या गोष्टी त्या मी थोड्या शेअर नाही करू शकत. ते तुम्हाला मी नंतर सांगेल काय झालं काही नाही. मग सध्या थोडं मला डाएट सगळा पूर्ण बिघडलेला आहे. मी परत माझी वेट लॉस जर्नी तुमच्यासोबत चालू करू का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. परत माझं मी रुटीन तुम्हाला माझ्यासोबत दाखवेल आणि तुम्ही तुमची पण वेट लॉस करू शकता माझ्यासोबत. काय खायचं काय प्यायचं, घरचं जेवण खाऊन कसे योगा करायचे आणि साधे सिंपल. मी जिम नाही केली काही नाही केली, एकदम साधे सिंपल. तुम्हाला असं वाटतं साधे सिंपल वर्कआउटने पण वेट लॉस होऊ शकतो का? होऊ शकतो, होऊ शकतो. नाही मी केले आणि मी करून दाखवलेलं आहे. तुमच्या समोर विद्या अशी बसलेली आहे 100 किलो पासून 65 पर्यंत. मग साधे सिंपल वर्कआउट मी स्टार्टिंगला मला जमत नव्हतं, मी 10 मिनिटच केला. परत 5 मिनिटं मी आधी वॉक केला तर हा यार मी करू शकते. मग वॉक केलं, हळू रनिंग केली. पण नंतर विचार केला यार घरच्या घरीच करू का. मग हळूहळू योगा केला, मग वर्कआउट, थोडं कार्डिओ वर्कआउट, थोडे डंबल्स वर्कआउट. म्हणजे असं माझं टायमिंग हळूहळू म्हणजे 10 मिनिटापासून 5 मिनिटापासून मी जी सुरुवात केली ती आज मी 1 तास करू शकते. जर तुम्हाला पूर्ण प्रॉपर माझा 30 मिनिटाचा किंवा 1 तासाचा वर्कआउट हवा असेल, एकदम साधे सिंपल नो हार्ड वर्कआउट, जेणेकरून तुम्ही थकणार नाही, म्हणजे उद्या तुम्ही परत उठणार ते वर्कआउट करायला. असे जर तुम्हाला वर्कआउट हवे असतील नक्की मला कमेंट करा आणि मी तुम्हाला नक्की तो व्हिडिओ बनवून देईल की तुम्ही माझे वर्कआउट बघून नक्की करू शकता. मी तुम्हाला जास्त काही सांगतच नाहीये, एकदम सिंपल सोबर सांगत आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ, खूप लॉंग होत चाललेला आहे. आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ही माझी छोटीशी जर्नी होती, ती पण सांगा कशी वाटली. आणि उद्या परवा अजून नवीन व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला खरंच जर मला असं वाटते तुम्हाला की मी परत माझं रुटीन तुमच्यासोबत वेट लॉस चालू करू का असं सांगा, मग मी चालू करते. पण तुमचा कमेंट आल्यावरच चालू करेल, तुमचं कमेंट नाही तर मी नाही चालू करणार. कारण की त्याला पण खूप मेहनत लागते. सकाळी उठा, व्हिडिओ बनवा, परत कामावर जा, कामावरून परत एडिटिंग करा, ते झोपायला पण खूप लेट होतो. मग त्या गोष्टी पण मी करू शकतो. तुमची कमेंट आली तर नक्कीच सुरू करेल. फक्त कमेंट करा, हो ताई करा सुरू, आम्ही पण तुमच्यासोबत. तारीख पण सांगा, त्याप्रमाणे मी 1 तारखेपासून वाटलं तर सुरू करू शकते, जर तुम्ही मला रिप्लाय दिला तर. बरं चला बाय, सगळ्यांनी काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. बाय बाय.